नमस्कार मित्रांनो, फार्मर ॲग्रिस्टेक आयडी कार्ड काढण्यासाठी खूप गोंधळ उडालेला आहे। सर्व गावातील नागरिक सीएससी केंद्र चालकाकडे जात आहेत आणि आपलं ॲग्रिस्टेक आयडी सर्वात प्रथम काढा, कारण पीएम किसानचा हप्ता त्यामुळे थांबलेला आहे अशा सर्वांना माहिती मिळालेली आहे। ॲग्रिस्टेक आयडी कार्ड त्याचबरोबर सर्व्हर डाऊन असा खूप एरर येत आहे। सीएससी केंद्र चालकाकडे गेल्यानंतर शेतकऱ्याने ॲग्रिस्टेक आयडी कशा पद्धतीने काढायचा हा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपली शेतीवाडी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, कारण शेती संदर्भातील अनेक व्हिडिओ, शासन निर्णय, योजना याबद्दलची माहिती भेटणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, आपल्याला यायचं आहे mhr.agristate.gov.in या वेबसाईटवरती या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे फार्मर लॉग इन करू शकत नाही। यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र चालक किंवा सीएससी केंद्र चालक यांच्याकडे जायचं आहे। त्यांनी लॉग इन करून तुमचा पुढील फॉर्म अशा पद्धतीने भरतील। पहा, आपल्याला इथे लॉग इन विथ सीएससी या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, सीएससी आपला युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करतील। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं डॅशबोर्ड ओपन होणार आहे। यावरती आपल्याला आधार ऑथेंटिकेशन शेतकऱ्याचं करायचं आहे। यासाठी आधार नंबर इथे शेतकऱ्याचा एंटर करायचा आहे आणि टॅब मारायचा आहे। यानंतर रजिस्टर्ड मोबाईल वरती ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी ते फिल करा आणि व्हेरीफाय पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, ओटीपी व्हेरीफाईड झालेला आहे। इथे आधार नंबर दिसत आहे आणि ते व्हेरीफाईडचा टिक मार्क आपल्याला दिसत आहे। खालती पहा, कॉन्टॅक्ट डिटेल्स या ऑप्शन मध्ये यायचं आहे। इथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि पुन्हा टॅब मारायचा आहे। आता पहा, आपल्या मोबाईल वरती ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी ते फिल करा आणि व्हेरीफाय करा। आता पाहू शकता, कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे। ईमेल ॲड्रेस तुम्ही टाकून व्हेरीफाईड करू शकता, हा ऑप्शनल आहे, नाही केला तरी चालेल। आधार ऑथेंटिकेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स भरलेले आहात। आता पुढील ऑप्शन पहा, फार्मर डिटेल्स ऑटोमॅटिकली आलेला आहे। आधार वरचं तुमचं नाव आलेलं आहे। पहा, इथे नेम मॅच स्कोर 100 आलेला आहे, 100 येणं गरजेचं आहे। यानंतर पहा, फार्मर नेम इन लोकल लँग्वेज, मराठीत सुद्धा तुम्ही नाव इथे लिहायचं आहे। जेंडर आलेला आहे। कास्ट कॅटेगरी इथून तुम्ही एससी एसटी ओबीसी जनरल जी काही आहे ती सिलेक्ट करा। डेट ऑफ बर्थ एज आलेला आहे। आता पहा, इथे केअर ऑफ म्हणजे यानंतर पहा, फार्मर आयडेंटिफायर टाईप मध्ये तुमच्या आधार कार्डच्या बॅक साईडला केअर ऑफ असतं, सन ऑफ असतं, वाईफ ऑफ असतं, डॉटर ऑफ असतं। जर केअर ऑफ असेल तर तुम्हाला इथे आधार कार्डच्या बॅक साईडला जे नाव आहे, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं नाव इथे नमूद करा, किंवा केअर ऑफ करून तुम्ही वडिलांचं नाव नमूद करू शकता। त्यानंतर तेच नाव आपल्याला मराठीत लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा लिहायचं आहे। त्यानंतर पहा, ही माहिती भरून घ्या। पाहू शकता, इथे सुद्धा नेम मॅच स्कोर 100 आलेला आहे। यानंतर पुढील ऑप्शन कोणता आहे पहा, फार्मर डिटेल्स हा ऑप्शन आहे। इथे फार्मरचा फोटोग्राफ आलेला आहे, चेक करू शकता। इथे पहा, न्यू बिझनेस मध्ये तुम्ही बिझनेस नवीन करत आहात का, असल्यास यस, अन्यथा नो या पर्यायावरती क्लिक करा। यानंतरचा पुढील ऑप्शन पहा, खालती या रेसिडेंटल डिटेल्स यामध्ये पहा, रेसिडेंटल टाईप मध्ये तुमचं रुरल ऑलरेडी आलेलं आहे, तुमचा ॲड्रेस सुद्धा आलेला आहे। आता पहा, फार्मर ॲड्रेस इन लोकल लँग्वेज, हा ॲड्रेस तुम्हाला लोकल लँग्वेज मध्ये टाईप करावा लागेल, मराठीमध्ये। त्यानंतर पहा, इथे तालुकाचा ऑप्शन आलेला नाही, पण इथून विलेजचा ऑप्शन जर येत असेल तर तुमचं गाव इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ज्या शेतकऱ्यांचं गावचं डिटेल्स इथे चुकीचा ॲड्रेस येत आहे त्यांना इथे पहा, इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स हा चेकबॉक्स वरती क्लिक करून आपल्याला हा ॲड्रेस सुद्धा फिल करता येतोय। एका गावचं ॲड्रेस येत नाही त्यांना हा ऑप्शन इथं क्लिक केल्यानंतर ओपन होतं। रेसिडेंटल डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला खालती यायचं आहे। नेक्स्ट ऑप्शन येणार आहे लँड होल्डर डिटेल्स, महत्वाचा ऑप्शन आहे। फार्मर टाईप मध्ये इथे क्लिक करायचं आहे। ओनर हा ऑप्शन येतोय, ओनर हा ऑप्शन सिलेक्ट करा। जर टेंट भाड्याने असा कोणता ऑप्शन असेल तर तुम्हाला कोणता ऑप्शन लागू होतोय तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथे फक्त ओनर दिसत आहे त्यामुळे ओनर वरती क्लिक करत आहे। यानंतर खालती या, इथं ऑक्युपेशन डिटेल्स मध्ये इथे ॲग्रिकल्चर लँड ओविंग फार्मर हा ऑप्शन ऑलरेडी आलेला आहे। लँड डिटेल्स ओनर लँड हा ऑप्शन आहे। इथं फॅच लँड डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करा। इथून आपला जिल्हा, तालुका आणि विलेज सिलेक्ट करून घ्या। आता पहा, इथे खसारा नंबर म्हणजेच आपला गट नंबर टाईप करायचा आहे।
आणि गट नंबर टाईप केल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर पहा इथे सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम या पर्यायावरती क्लिक करा। जर तुमचं नाव येत असेल चांगली गोष्ट आहे, जर तुमचं नाव येत नसेल तर पुन्हा आपल्याला क्लोज करून पुन्हा गट नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा इथे सिलेक्ट ओनर आयडेंटिफायर नेम या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जर इथे नाव येत नसेल तर इथे माय नेम इज नॉट देअर इज द लिस्ट ऑफ ओनर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला हा ऑप्शन येऊन जाईल। तर पहा इथे सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम या पर्यायावरती क्लिक करा आणि ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्याचं नाव इथून सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावे किती 7 बारे आहेत ते संपूर्ण इथे येऊन जातील तर त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। हे जे 7 बारे आहेत त्याच्यासमोर चेकबॉक्स आहे, त्या चेकबॉक्सवरती आपण क्लिक करायचं आहे। पहा अशा पद्धतीने तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ओनर टाईप जॉईंट दिसत आहे। अशा पद्धतीने चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि इथं सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे या शेतकऱ्याची संपूर्ण 7 बारे या गावची तुम्ही घेतलेला आहात। आता पुन्हा पहा इथे आपल्याला व्हेरीफाय ऑल लँड हा पर्याय येत आहे, या पर्यायावरती क्लिक करा। पहा इथे चेकबॉक्सवरती क्लिक झालेली आहे। पुन्हा व्हेरीफाय ऑल लँड वरती क्लिक करा। आता पहा या शेतकऱ्याच्या खालती टोटल लँड एरिया आलेला आहे, टोटल लँड एरिया, त्यानंतर नंबर ऑफ लँड ओनर हा संपूर्ण डिटेल्स इथे आलेली आहे। त्यानंतर पहा डिपार्टमेंटल अप्रुव्हल इथे पहा रेव्हेन्यू हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। शेतकऱ्यांना विनंती किंवा सीएससी धारकांना या शेतकऱ्याचं आणखीन शेती कुठे असेल दुसऱ्या गावामध्ये तर फॅच लँड डिटेल्स वरती क्लिक करून पुन्हा त्याचा विलेज नेम सिलेक्ट करून पुन्हा त्याची लँड डिटेल्स ऍड करून घ्यायची आहे आणि व्हेरीफाय ऑल लँड हा पर्याय सिलेक्ट करा। यानंतर पहा इथं रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करा, इथे फार्मर कन्सेंटला क्लिक करा। त्यानंतर पहा इथं डिक्लेरेशन बाय सीएससी ऑपरेटरला क्लिक करा, डिक्लेरेशन बाय सीएससी फार्मरला क्लिक करा आणि इथं सेव्ह या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा आधार वरती ओटीपी पुन्हा शेतकऱ्याला जाणार आहे, ओटीपी पर्याय सिलेक्ट करा, प्रोसेड टू ई साइन या पर्यायावरती क्लिक करा। पहा अशा पद्धतीने ॲग्रीस्टेकचं आपल्याला डिजिटल साइन घ्यायची आहे। तुमचा आधार नंबर इथे एंटर करा आणि गेट ओटीपी या पर्यायावरती क्लिक करा, ओटीपी फिल करा। यानंतर पहा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली तुम्हाला मेसेज शो होईल। आता इथं पाहू शकता युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुल अँड युअर एनरोलमेंट आयडी हा आयडी तुम्ही कॉपी करून ठेवायचा आहे। यानंतर पहा पुढे यायचं आहे, डाउनलोड पीडीएफ हा पर्याय आहे, या पर्यायावरती क्लिक करा। तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनचा एनरोलमेंट नंबर त्याची संपूर्ण पीडीएफ इथे डाउनलोड होणार आहे। सेव्ह करा। तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात हा शेतकऱ्यांना प्रिंट मारून देऊ शकता। सिंपल स्टेप आहे। अशा पद्धतीने सेव्ह करा। फार्मरची सर्व डिटेल्स इथे आपल्याला पाहायला भेटते, किती क्षेत्र आहे। यानंतर ओके या पर्यायावरती क्लिक करा। अशा पद्धतीने सीएससी धारकाने आपल्याला शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढून द्यायचा आहे। आता पहा सर्व्हर प्रॉब्लेम असेल तर आपण थोड्या वेळाने ट्राय करू शकता। आपला सीएससी आयडी एकाच ठिकाणी लॉग इन करा, 2 ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपले फॉर्म भरता येत नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला सीएससी केंद्र चालकाकडे जाऊन शेतकऱ्याने फॉर्म भरून घ्यायचा आहे। ॲग्रीस्टेक आयडी आपली जनरेट झाली की नाही ती कशी पाहायची हा व्हिडिओ सोबतच इथे पहा, या पोस्टरला क्लिक करा आणि तो सुद्धा व्हिडिओ पाहून आपल्याला ॲग्रीस्टेक आयडी जनरेट झालेली आहे की नाही ती पाहता येणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा। शेतीवाडी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे।